आणि तेव्हा कुठे हे स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालं आणि नरेंद्र मोदींना देशाची पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरून भाषण करण्याची संधी मिळाली. यासाठी देशाच्या प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी मोदींसह गांधी, नेहरू, सरदार पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद, विनोबाजी भावे, अच्युतराव पटवर्धन, बरं असे असंख्य जे क्रांतिकारक आणि स्वातंत्र्याचे सेनापती झाले त्यांच्याविषयी कृतज्ञताभाव ठेवायला हवा. सध्याचे प्रधानमंत्री हा किती कृतज्ञताभाव ठेवतात किंवा त्यांच्या पक्षाचे लोक त्याच्याविषयी मी साशंक आहे. मोदींचं भाषण मी ऐकलं नाही, पण आपण म्हणतात त्यांनी युवा शक्तीविषयी काही मत व्यक्त केलं आहे. या देशाची जडणघडण आणि या देशाला मोकळा श्वास घेण्याची संधी प्रत्येक वेळेला युवा शक्तीनंच दिली. भगतसिंगासारखे तरुण युवा हे फासावर गेले आणि आतासुद्धा जंतर मंतरवर जे आंदोलन झालं ते देशाच्या भोवती स्वातंत्र्याच्या भोवती जो गळफास बसलेला आहे तो दूर करण्यासाठी झाला आणि मोकळा श्वास व्हावा या देशाचा म्हणून झाला. त्याच्यामुळे युवा शक्तीनं या सरकारला गदागदा हलवलं आहे आणि म्हणून देशाच्या प्रधानमंत्र्यांनी युवा शक्तीचे आभार मानले आहेत. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. हा देश कायम युवा शक्तीच्या माध्यमातूनच पुढे गेला. त्याच्यामुळे ज्यांचं वय 75 वर्ष आहे त्यांनी सत्ता त्याग करून युवा शक्तीच्या हाती सत्ता दिली पाहिजे. ही आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला खरी मानवंदना राहील.